नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आरोही रमाकडे आलेली असते आणि सोरा तिला घेऊन येते, परंतु अगोदर आरोही आत येते. आरोहीची ती अवस्था बघून रमा धावतच तिच्याजवळ येते आणि विचारते की काय ग आरोही, तू कुठे पडलीस का? तेव्हा आरोही आपल्या आईकडे म्हणजे रमाकडे पाहत असते आणि सगळेजण आता आरोहीकडे बघत असतात. माईला आणि साईला तर राग येतो. रमा अगदी धावतच येते आणि घट्ट अशी मिठी आपल्या आरोहीला मारते. तेव्हा तर रमा आरोहीला विचारते की काय झालं, बोल ना बाळा. त्यावरती माई लगेच म्हणते की आता तर नवीन हे काय नाटक सुरू झालं तेच काही कळत नाही. त्यावरती सोरा आत येते आणि म्हणते की ती नाटकं नाही करत, तर ती खरं आहे तेच बोलत आहे. ती खरंच पडली आणि तिला खरंच लागलेलं आहे. तेव्हा आरोही कशी पडली हे सगळं काही आता सोरा घडलेला प्रकार मात्र सगळ्यांच्या समोर रमाला सांगते. आता हे ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो आणि आता आरोही पडली तरी सुद्धा तुमच्या मुलाला वळून सुद्धा बघावंसं नाही वाटलं असे आता ती माईला विचारते आणि त्यासाठीच मी आज तिला इथे घेऊन तिच्या सोबत आलेले आहे. खरं तर तिला एकटीला यायचं होतं, परंतु मी तिला म्हटलं की नको, मी तुझ्या सोबत येते, म्हणजे सगळ्यांशी कसं स्पष्ट बोलता येईल. आणि हे बघा, माझं आणि अक्षयचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यासाठी ही पत्रिका तुम्हाला, म्हणून माईंच्या समोर ती पत्रिका धरून माईंच्या हातात देत असते. म्हणजे आता तुम्हाला हे खरं वाटेल की खरंच आमच्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे. आणि तसंही आता माझं आरोहीशी बोलणं झालेलं आहे, पण तरी तिला सुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. आणि आरोही बोल ना बाळा, तुला काय बोलायचं होतं, म्हणून आरोहीला ती बोलायला सांगते. तेव्हा आता रमा आरोहीला जवळ घेते आणि विचारते की बाळा बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा आता आरोही म्हणते की मला तुझ्याशी नाही तर अण्णा आजोबांशी बोलायचं आहे, म्हणून आजोबांकडे बोट करते. अण्णा आरोहीकडे बघतात. त्यावरती आता हे सर्व बघून आणि ऐकून माई लगेच म्हणते की अरे बाप्पा, आता अक्षयने मात्र आणखीन काहीतरी तिला बोलण्यासाठी पाठवलं असेल आणि ते पण मुद्दाम सगळं काही शिकून सवरून. त्यावरती सोरा म्हणते की इनफॅक्ट म्हणजे अक्षयला सुद्धा माहिती नाही की आम्ही इथे आलो म्हणून. म्हणजे तुम्हाला जर आता हे खरं वाटत नसेल तर तुम्ही कॉल करून बघू शकतात. तर आता आरोहीला माझ्याकडून गिफ्ट हवं होतं, पण त्यासाठी मात्र तुमच्याकडून परवानगी घ्यायची होती, यासाठी आम्ही इथे आलो. त्यावरती आरोही पुन्हा अण्णांना प्लीज असं म्हणते. शेवटी आता आरोही छोटीशी आहे आणि अण्णा मात्र आरोहीचं ऐकणार असतात. त्यानंतर आता इकडे अक्षय विचारतो की आरोही कुठे आहे? तर तारा म्हणते की काका खरंच मला माहिती नाही. आर्ता म्हणते की हे बघ काका, हिला नक्की 100% माहिती आहे आरोही कुठे आहे ते, कारण काल सुद्धा ती आरोहीला फसून तिकडे फोटोशूटकडे घेऊन आली होती. त्यावरती आता तारा म्हणते की हे बघ, मी ॲग्री आहे, म्हणजे मी तिला आणलं होतं हे मला मान्य आहे, परंतु आज मात्र ती कुठे गेली मला खरंच माहिती नाही. का विश्वास ठेवत नाही? तर आर्था म्हणते की खोटं बोलू नकोस, तू खोटं बोलतेस आणि खरं खरं सांग की आता ही आपली आरोही कुठे आहे. त्यावरती मात्र आता ताराही म्हणते की मामा हे बघ, ही डम आहे, तू हिचं काय ऐकतोस रे? त्यावरती आर्था म्हणते की हे बघ, मी तुला परत नीट विचारते की सांग आरोही कुठे आहे ते. तारा पुन्हा म्हणते की मला माहिती नाही आणि मी तुला 100 वेळा सांगायचं आहे का? त्यावरती आर्था ऐकायलाच तयार नसते. आर्था म्हणते की तारा डी सांग लवकर, तुला एकदा सांगायचं आहे किंवा नाही, स्पष्ट सांग. तेव्हा त्या दोघींमध्ये भांडण सुरू होतं. तर अक्षय आता ओरडतो आणि त्या दोघींनाही शांत राहायला सांगतो. आणि हे बघा, आता दोघींनी शांत बसा आणि असं भांडण वगैरे काही ती सापडणार नाही. आणि भांडतात कसल्या, त्याच वेळेस अक्षयच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि म्हणतो की घ्या, सापडली, आरोही सापडली. आता खुश होत विचारते की कुठे आहे. आता अक्षय सांगतो की रमाकडे आहे. आता हे ऐकून ताराचा परंतु आर्था खुश होते आणि आता अक्षय आर्थाला सांगतो की सोरा आंटीचा मेसेज आलेला आहे आणि सोरा आंटी तिकडे आरोहीला घेऊन गेलेली आहे रमाच्या घरी. आणि अक्षय आर्थाला म्हणतो की चला त्या, म्हणून ते दोघे बाहेर जाते. तर तारा विचार करते की आरोही अक्षयच्या घरी का गेलेली आहे. तीच आता यांची परत काहीतरी खिचडी पकते. त्यानंतर आरोही टेबलवर आता अण्णा बाबा आहे तर आजोबा त्यांच्या शेजारी बसते, समोर बसते आणि म्हणते की हे बघा, कोणत्याच मुलांना मात्र त्यांच्या आईबाबांच्या लग्नात जाण्याची संधी येत नाही, परंतु मला मात्र ती संधी मिळालेली आहे. माझंही स्वप्न होतं की मी माझ्या आईला नवरीसारखं सजवावं, तिच्या हातावर मेहंदी काढावी, तिला हळद लावावी, एकमेकांना घास भरवताना मला बघायचं होतं. पण आता मात्र ते तर एकत्र नाही तर वेगळे होणार आहेत. शेवटी मला सुद्धा हे मान्य करावेच लागेल. आता रमाला मात्र बरोबर अक्षयबरोबर सगळे विधी करण्यासाठी सोराचा हा प्लॅन आहे आणि सोरा मात्र आता आरोहीला पुढे घालून रमाला तिकडे आता अक्षयसोबत जे काही लग्नाची विधी आहे ते पूर्ण करण्यासाठी घेऊन जाणार आहे. तर त्यावरती आता हे सर्व ऐकून घेतल्यानंतर माई विचारते की काय ग पोरी, नक्की तुला काय करायचं आहे बरं? त्यावरती आरोही म्हणते की माझी आई जरी दुसऱ्या ठिकाणी लग्न करत असली तरी सुद्धा मला माझे जे काही अगदी आईला सजवण्याचे जे काही आता हे विधी आहे ते सगळे पूर्ण करायचे आहेत, मला ते मिस नाही करायचे. त्यामुळे अण्णा आजोबा प्लीज
त्यावरती आता अण्णा विचारतात की बाळा पण तू तुझी हौस कशी पूर्ण करणार बरं. आणि आता आरोही म्हणते की हे बघा आजोबा, कारण लग्न अगोदरचे 8 दिवस आई आमच्याकडे राहायला आली ते तुम्हाला चालेल का. लग्न अगोदरचे 8 दिवस मला तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. हे ऐकल्यानंतर आता साई आणि माई यांना तर धक्का बसतोच, परंतु अण्णा आणि रमा एकमेकांकडे बघत असतात. आरोही परत म्हणते की लग्न अगोदरचे सगळे विधी मला आमच्या घरातून करायचे आहे. तेव्हा आता रमा खूप रडत असते, तर आता माई लगेच म्हणते की काय ग, हे कसं शक्य आहे बरं, मी तिकडे येऊन कशी राहणार. तेव्हा आता लगेच आरोही हात जोडते आणि म्हणते की अण्णा आजोबा, आईला माहेर नाही त्यामुळे ती मात्र आमच्या घरातून सासरी जाऊ शकतेस का. आता आरोहीने हात जोडलेले आहे. अण्णा मात्र आरोहीला खुश होतात आणि हे बघा अण्णा आजोबा मला तिच्या सोबत राहायचं आहे प्लीज. तेव्हा आता सोरा म्हणते की आरोही पण त्या घरामध्ये मी सुद्धा असणार आहे ना. त्यावरती आता आरोही सोराला म्हणते की हे बघ सोरा आई प्लीज, माझी एकच इच्छा आहे ती पूर्ण कर. तेव्हा मात्र आता रमा खूप रडत असते, तर आता आरोही आईला म्हणजे रमाला म्हणते की प्लीज आई तू अण्णा आजोबांना यांना समजावून सांग, नक्की ते पाठवतील प्लीज. अगं आई तू ये ना आमच्या घरी. म्हणून आता आरोही खूप रिक्वेस्ट करते, मला माझ्या आईला बाहुलीसारखं सजवायचं आहे आणि तिला मात्र आता माहिती आहे की माझ्या बाहुलीला लहानपणी मी ते माझ्या आईचं नाव देऊन तिला मस्त सजवायचे. आणि तेव्हा आता लगेच रमा तर खूप रडत असते, परंतु माई लगेच म्हणते की कसं हे आता रमा एकटी तिकडे कशी राहणार बरं, म्हणजे लग्नाच्या अगोदरच्या ज्या विधी आहेत त्या सगळ्या तिकडेच करून येणार का ती. तेव्हा तर साई एकही शब्द बोलत नाही, पण अण्णा म्हणतात की हे बघा संध्याताई, मुलीच्या लग्नाच्या अगोदरचे जे विधी आहे ते सगळे काही जनरली आता मुलीच्या माहेरीच होत असतात. आणि हे बघा जर त्यांचं लग्न हे तुमच्या गावाला होणार असते तर मात्र आता लग्न अगोदरचे सगळे विधी येथील माहेर घरी तर झाले असते. त्यावरती आता आरोही म्हणते की आई बाबा वेगळे होतात हे अण्णा आजोबा तुम्ही समजून घेतलं, त्यामुळे प्लीज मला लग्न अगोदरची हौस आहे ती पूर्ण करून देताल प्लीज अण्णा आजोबा प्लीज. म्हणून आता आरोही उठते आणि आता रमासमोर येते आणि रमाला म्हणते की आई प्लीज, अगं सांग ना तू अण्णा आजोबांना, ते नक्की तुझं ऐकतील, तू प्लीज त्यांना समजाव. तेव्हा आता रमाला काय बोलू आणि काही नाही सुचत नाही, ती अगदी शांत रडत असते. त्यावरती आता अण्णा आजोबा म्हणतात ए बघ आरोही बाळा, आता असं आहे की आता मी तुझ्या आईचा बाबा आहे की नाही, म्हणजे हे पग हेच तिचं माहेर नाही का, म्हणजे हे पग तरीही सुद्धा तुझी हौस पूर्ण करायची असेल आणि हे सगळं आपल्याला करायचं असेल तर बाळा हे पग त्यासाठी मात्र परवानगी माझ्याकडे नाही, त्या साई काकांकडे तू मागायला हवीस. त्याने जर परवानगी दिली तर मग नक्की तुझ्या मनासारखं सगळं काही होऊ शकतं. त्यावरती आता लगेच आरोही साई काकांसमोर हात जोडते आणि म्हणते की साई काका. तेव्हा आता साई बघतच असतो, आता नक्की काय उत्तर द्यायचं हेच त्याला काही कळत नाही. माई तर अगदी डोळे वटारूनच असते, तिला तर असं वाटतं की कोणीच नाही म्हणू नये आणि ह्यासाठी तयार होऊ नये असं तिला वाटतं. रमा बिचारी आता अगदी आपल्या मुलीसाठी ती तिचा जीव तुटत असतो, रडत असते. तेव्हा आरोही प्लीज प्लीज साई काका असं हात जोडून करते, तर साई म्हणतो की मला मान्य आहे. त्यावरती आरोहीला खूपच आनंद होतो. अरे थँक्यू साई काका असे हसून म्हणते, तर साई सुद्धा तिच्याशी हसतो. आता माईला मात्र खूप राग येतो, परंतु नक्की काय बोलावं हेच तिला काही कळत नसतं. त्यानंतर आता सोरा आणि आरोही खुश होत घरी येतात आणि हे सगळं काही आल्यानंतर आता शशिकांत पार्वती आजी या सगळ्यांना सांगतात, तर शशिकांत हे ऐकून अगदी खुश होतो आणि म्हणतो की अरे वा, म्हणजे आता पूर्ण बाजीच पलटून टाकली तर तुम्ही, आणि आरोही तुला ही आयडिया सोराने दिली तर खरंच क्या बात आहे सोरा, माझ्या बरोबर राहून सुद्धा तू गेम करायला शिकलीस बर का. त्यावरती आरोही आणि सोरा खूप हसतात, तर सोरा आता आरोहीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणते की खरं तर कौतुक आता आरोहीच आहे, कारण तिने मात्र सगळ्यांना मनवलेलं आहे, तयार केलं आहे रमाला इकडे आणण्यासाठी. आता पार्वती आजी सुद्धा खूप खुश होते आणि अक्षय सुद्धा. आता अक्षय आपल्या आरोहीकडे बघत हसत असतो. आता आरोही अगदी हसते हसते आणि थँक्यू म्हणते आणि अक्षय मात्र आता आरोहीचा गोड पापा घेतो आणि तिला जवळ घेत थँक्यू असं म्हणतो. आणि खरंच आम्हाला हे वाटत नव्हतं की हे शक्य होईल म्हणून, जे काही कधीच होणार नाही असं वाटत होतं, तर ते आरोही बाळा तू शक्य करून दाखवलंस, खरंच थँक्यू. तर पार्वतीजी खुशून म्हणते की आरोही बाळा खरंच किती प्रेम करतेस ग तू आपल्या आई बाबांवर. तेव्हा आता आरोही खुशून हसते. त्यावरती पार्वती आजी आता अक्षयला म्हणते की मी तुला सांगत होते की तू रमाचा विषय सोडून दे, परंतु आता मात्र सोराचं म्हणणं मला खरंच पटायला लागलेलं आहे. मला असं वाटतं की तिचा आपल्या मागे सपोर्ट असेल तर आपण सुद्धा थोडीशी आशा बाळगायला काही हरकत नाही. आणि आता ही खूप मोठी गोष्ट आहे, ही मात्र आता शेवटची, आता कदाचित शेवटची संधी असू शकते रमाला मनवण्याची. आणि हे बघ आता हे सर्व करण्यासाठी अक्षय तुझ्याकडे फक्त आणि फक्त 8 दिवस बाकी आहेत. मग आता ह्या 8 दिवसामध्ये तुला काय करायचं आहे ते तू बघ.
त्यावरती आता आरोही म्हणते की हो ना बाबा, आजी एकदम बरोबर बोलत आहे, 8च दिवसात काहीतरी आपल्याला करावे लागेल. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो नक्कीच, कारण ह्या 8 दिवसामध्ये काहीतरी चमत्कार मात्र नक्की घडेल, नक्की काहीतरी घडेल आणि साई रमा या दोघांचं लग्न होण्याऐवजी अक्षय आणि रमा ह्या दोघांचंच लग्न होईल आणि रमा मात्र माझ्या म्हणजे अक्षयच्या आयुष्यामध्ये कायमची येईल. म्हणून अक्षय आता खूप असा खुश होतोय जे काही आता आरोहीने केलेला प्लॅन आणि सोराने केलेल्या प्लॅनमुळे. आता ह्या सगळ्या आनंदाच्या क्षणावर आता चहा घेत सगळेजण एकमेकांना चेअर्स बोलतात आणि सगळेजण खुश होतात. आरोही तर आता खुश होऊन हसते. त्यानंतर आता इकडे आता हा साई ची कपड्यांची बॅग भरत असतो तर माई त्याला म्हणतात की काय केलंस तू, अरे काय गरज होती तुला तिकला त्या पोटीला तिकडे पाठवण्याची, अरे ती रमा 8 दिवस मात्र अक्षयच्या घरी राहणार आहे याचा अर्थ तुला कळतो का, तू कशाला परवानगी दिलीस बरं. आणि हे फक्त अक्षय आहे तर नक्की आता तिचं मन वळवेल आणि आता मात्र ती अक्षयच्या दावणीला बांधली जाईल हे लक्षात ठेव आणि तू मात्र घरामध्ये बस असा हात जोडून. त्यावरती साई सर्व ऐकून घेतो आणि म्हणतो की असं काही होणार नाही. त्यावरती माई विचारते की कशावरून, आणि हे बघ मला सांगशील का तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय चाललेलं आहे आणि काय तुझ्या डोक्यामध्ये का घुसत नाही मी तुला जे काही समजावते ते, आणि काय रे तुला त्या रमाला सोडून जायचं नाही ना, यासाठी तू बॅग वगैरे भरत नाही ना. त्यावरती आता साई म्हणतो की नाही ग माई, आणि तू नक्की काय बोलतेस हे, आणि तू आता काय बोललीस की रमाला जर मी तिकडे सोडलं म्हणजे 8 दिवस अक्षयच्या घरी तर अक्षय तिचं मन वळवेल. माई तुला कळते का, अगं तिला एकटीला कशाला सोडायला हवं, तिच्यासोबत मी सुद्धा जाणार आहे, तिच्या सोबतीला कोणी नको का. तेव्हा आता माई विचार करते की नक्की हा काय बोलतो, आणि अरे पोट्टे तू नक्की काय म्हणतो तेच मला नाही कळत, रमाच्या सोबतीला म्हणजे. त्यावरती आता साई म्हणतो की माई अगं काय तुला इतकं सुद्धा कळत नाही का, हे बघ मी तुला सांगतो की आता रमा मात्र अक्षयच्या घरी एकटी नाही जाणार, तिच्या सोबतीला मात्र आपण दोघांनी सुद्धा तेथे जायचं अक्षयच्या घरी राहिला. आता मात्र एका मांडवाखाली 2 लग्न होतील, अक्षय सोराचं आणि साई रमाचं. आणि हे बघ अक्षय भाऊ तयार राहा, आता जे काही आता राहिलेलं आहे ना ते 8 दिवस अगदी पूर्ण करण्यासाठी. आता हे सर्व ऐकून माई तर लगेच खुश होते आणि माई लगेच आता अगदी आपल्या साईची दृष्ट काढते आणि आता मात्र रमा आपली साडी वगैरे आहे बॅग भरवत असते आणि आता विचार करते की आता अक्षयच्या नजरेसमोर राहून मी मात्र साईंची कशी होऊ शकेल, ते सोरासाठी जे काही करत आहे तर ते मी सुद्धा शांतपणे नाही बघू शकणार. आणि तेवढ्यात आता बॅग भरत असताना अण्णा दारात येतात आणि म्हणतात की आत येऊ का रमा. त्यावरती रमा आता अण्णांना म्हणते की अण्णा या ना आतमध्ये. अण्णा विचारतात की तू बॅग भरतेस आणि मी काही तुला मदत करू का. त्यावरती रमा म्हणते की नाही अण्णा मी करते अण्णा. म्हणून आता रमा बॅग भरत असते तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघ थोडासा वेळ तुझ्या बरोबर घालवायचा म्हणून आलो बाळा, त्यामुळे बस ना बाळा. म्हणून आता अण्णा तिला बसायला सांगतात. रमा आता अण्णांच्या समोर बसते. अण्णा आता म्हणतात की अगं रमा 7 वर्ष किती पटकन निघून गेलीत ग. मला जेव्हा ऍक्सिडेंट पासून तू वाचवलं तेव्हापासून आजपर्यंत मात्र तू सगळ्या बारीक सारी गोष्टींची माझी काळजी घेतलीस. आपला व्यवसाय सुद्धा अत्यंत तू अगदी उत्तमरित्या सांभाळलेला आहे. आणि हे बघा बाळा अगं हे सर्व काही करत असताना मात्र तू स्वतःकडे दुर्लक्ष केलंस, तू स्वतःची काळजी नाही घेतलीस परंतु माझा विचार केलास. त्यावरती रमा म्हणते की नाही हो अण्णा तसं काही नाही, आणि हे बघा जे काही मी केलं होतं तर ते माझं कर्तव्य होतं. तेव्हा आता अण्णा लगेच म्हणतात की अगं पण स्वतःचा आनंद स्वतःचा जो काही अगदी हौस आहे तर ती सगळी काही कडी आणि कुलपात तू बंद करून टाकलं होतं. आणि आता सुद्धा हेच बघ ना अगं आरवीला हवं म्हणून साईने सुद्धा आता तुला अक्षयच्या घरी जाण्याची परवानगी दिली, तरी सुद्धा तुझ्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की साईंनी मनापासून परवानगी दिलेली आहे का, आणि संध्याताईंना काय वाटलं असेल. त्यामुळे आता ह्या संध्याताईंना सुद्धा काय वाटलं असेल तू त्यांचा विचार करू नकोस. हे बघ मी तुला परत तेच सांगत आहे की तू मात्र आता स्वतःचा विचार कर, स्वतःच्या सुखाचा विचार कर, स्वतःच्या आनंदाचा विचार कर. आणि हे बघ रमा मात्र प्रत्येक बापाची हीच इच्छा असते की त्याची मुलगी आयुष्यभर सुखा समाधानाने राहावी. म्हणून तुझं सुख आणि तुझा आनंद आहे तर तो अक्षय सोबत राहण्यात आहे आणि आरोही सोबत राहण्यात तुझा हा आनंद आहे. हे सगळं काही मला माहिती आहे. बघ तू कितीही माझ्यापासून लपवलं आणि काही जरी मला सांगितलं नाही तरी सुद्धा मला सगळं काही कळत आहे. आणि हे बघ रमा मात्र तुला जर साईशी लग्न करायचं असतं तर तू गेल्या 7 वर्षात हे लग्न कधीही करू शकली असती. तेव्हा आता रमाच्या डोळ्यात पाणी असतं. त्यावरती अण्णा म्हणतात की नाही परंतु प्रश्न मात्र तुझ्या सुखाचा आणि भविष्याचा आहे, त्यासाठी मात्र तुला खंबीरपणे निर्णय घ्यायचा आहे. हे बघ तुला वाटलं असतील की लोक काय म्हणतील, आणि हे बघ मला हे सुद्धा मान्य आहे की त्यात खूप अडचणी सुद्धा होत्या. आणि हे बघ बाळा तुझ्या हक्काच्या सुखापर्यंत मात्र आता काही झाले तरी तुला स्वतः पोहोचावं लागेल आणि सर्व काही तुला
तुलाच करावं लागेल हे लक्षात ठेव. रमाच्या डोळ्यातून खळखळ असं पाणी वाहत आहे. अण्णा पुढे म्हणतात की हे बघ, लोक तर म्हणतात की मुलीच्या बापाचे हाते दगडाखाली राहतात आणि मला सुद्धा माहिती नव्हतं की ही अशी वेळ येईल म्हणून. एका मुलीच्या बापाची हतबलता काय असते हे आज मला कळतं रमा. म्हणून अण्णांचे सुद्धा डोळे भरून येतात आणि हे बघ, तुझ्यासाठी फक्त आणि फक्त मी प्रार्थना करू शकतो. आणि हे बघ रमा, ही लढाई आहे ती तुलाच लढायची आहे आणि मी माझ्या बाळाला मात्र आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. परमेश्वर सगळं काही तुझ्या इच्छा पूर्ण करून. म्हणून अण्णा रमाला जवळ घेतात तेव्हा तर रमा खूप रडत असते. माझ्या मुलीच्या सगळ्या काही इच्छा परमेश्वरा पूर्ण कर आणि आयुष्यभर तू अशी सुखा समाधानात राहा बाळा. आणि आता मात्र रमा आणि अण्णा एकमेकांच्या मिठीत येऊन खूप असे रडतात. त्यानंतर आता इकडे अक्षय, सोरा, आरोही यांची आता रमा येण्याची पूर्ण तयारी चालू असते. तिचं वेलकम करण्यासाठी छान अशी सुस्वागतम आता रमा हे नाव अगदी रांगोळीमध्ये दारात काढलेलं असतं. आरोही अगदी आनंदाने उड्या मारत म्हणते की रांगोळी झाली. आणि तेव्हा आता सोरा म्हणते की बाळा शांत शांत. तर अक्षय म्हणतो की अगं इतक्या मोठ्याने कशाला ओरडतेस, बघ आता तुझ्या आवाजाने मात्र सगळे काही उठतील. आरोही अगदी आनंदाने उड्या मारतच असते आणि तेवढ्यात पार्वती आजी बाहेर येते आणि शशिकांत सुद्धा बाहेर येतात. तर आता पार्वती आजी आणि शशिकांत विचारतात की नक्की तुमचं काय सुरू आहे, काय चाललंय. आता अक्षय म्हणतो की अगं आरोही शांत हो. आरोही धावतच आता शशिकांत आणि पार्वती जवळ येते आणि सॉरी आजी आणि सॉरी आजोबा असं करत असते. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की अगं पण इतक्या रात्रीचं तुमचं नक्की काय सुरू आहे, काय चाललं बरं. त्यावरती मात्र आता अक्षय आणि आता सोरा हसतात. तर आरोही अगदी आनंदाने उड्या मारत म्हणते की आजी अगं आम्ही रांगोळी काढलेली आहे, सुस्वागतम रमा. तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं हळूच जरा. तेव्हा आरोही पुन्हा म्हणते की अगं आजी रांगोळी काढलेली आहे, सुस्वागतम रमा. तेव्हा आता पार्वती आजी खुश होते. त्यावरती शशिकांत म्हणतो की मस्त काढलेली आहे. त्यावरती आता सोरा म्हणते की ऍक्च्युली अक्षय असं म्हणत होता, रमा मात्र आता परत आपल्या घरात येत आहे त्यामुळे आपण तिच्या स्वागताची छान अशी तयारी करूया. त्यामुळे असं म्हटलं की एक छानशी रांगोळी काढावी, तिला सुद्धा आवडेल. तेव्हा आता पार्वती आजी खुश होते. अक्षय आता खुश होत म्हणतं की आजी फक्त रांगोळी नाही तर उद्या मात्र रमा जेव्हा घरी येईल तर आपण तिला इतकं प्रेम द्यायचं की तिला या घरातून मात्र बाहेर पडावंसंच वाटणार नाही. त्यावरती आता लगेच सोरा म्हणते की खरं तर आता खरंच रमा ह्या घराचा जीव आहे आणि रमा या घरात आल्यानंतर घराला घर पण येणार आहे. आणि हा उद्याचा जो दिवस आहे तर रमासाठी मात्र आपण तिच्या आयुष्यातील एक असा न विसरणारा दिवस करूयात, अगदी छान तयारी करून. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की हे सगळं आपण सकाळी सुद्धा करू शकलो असतो, इतकी घाई कशासाठी. त्यावरती आता अक्षय म्हणतो की नाही बाबा, हे बघ माझं असं झालेलं आहे, एकतर मला झोप नाही लागणार, मला असं झालेलं आहे की कधी रात्र संपेल आणि कधी उद्याचा दिवस उजाडेल म्हणून. आणि खरं तर मला रमाच्या स्वागतासाठी काहीतरी ग्रँड असं करायचं होतं, पण नक्की काय करू तेच कळत नाही. त्यावरती आरोही म्हणते की आपण जर ती आल्यानंतर तिच्यावर फुलांची उधळण केली तर. त्यावरती शशिकांत सुद्धा म्हणतो की आपण असं काहीतरी करू की रमा सगळी अगदी बघतच राहिली पाहिजे. त्यावरती आता सोरा सुद्धा म्हणते की तू का काळजी करतो, आपण आहेत ना, आपण सगळ्यांनी मिळून आता उद्याचा जो दिवस आहे तर तो दिवस तिच्यासाठी अगदी सगळ्यांनी मिळून स्पेशल करूयात, डोंट वरी. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हो आपण सगळं काही करूया. त्यावरती पार्वती आजी म्हणते की उद्या करायचं आहे हे सगळं आपल्याला, पण आता आतमध्ये चला, आता किती रात्र झालेली आहे. त्यानंतर मात्र आता सगळेजण झोपायला जातात. तर आता ही इरावती आपली बॅग वगैरे घेऊन पुन्हा या घरात येते आणि दारातील आता जी सुस्वागतम रमा आहे तर ती रांगोळी मात्र आपल्या पायाने पुसून काढते आणि स्वतःची खूप हसत असते. आणि तोऱ्यातच आता सुस्वागतम रमा असं म्हणते, हे बघा मुकादम, तुम्ही इतकी आनंदी होऊ नका. 4 दिवस मात्र इरावती नव्हती तर मात्र सुस्वागतम रमा असं सुरू केलं तुम्ही. परंतु हे बघा मुकादम, तुमचा हा आनंद मात्र फार काळ नाही टिकणार, कारण आता मी परत आले न जाण्यासाठी. आणि आता मात्र घराच्या उंबऱ्यापर्यंत येण्याच्या अगोदर मात्र मी तिला नाही परतून लावलं तर मी सुद्धा नावाची इरावती नाही. आणि ए रमा ए, अगं तुझ्या स्वागतासाठी इरावती आता सज्ज झालेली आहे, त्यामुळे तू ये, लवकरात लवकर ये. आणि आता ही इरावती कुठेही नाही जाणार आणि नाही या एकाच मांडवामध्ये मी मात्र रमा साई अक्षय सोरा यांचं लग्न लावले तर मी सुद्धा नावाची नाही. सुस्वागतम रमा म्हणून आपल्या हातातील फुल रागाने फेकून देते आणि आत येत असते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. त्यानंतर आता इकडे साई आणि आता हा माई दोघंही इकडे रमाबरोबर इकडे यायला निघतात. गाडीतून येत असताना आता साई माईंना म्हणत असतो की जे काही विधी होतील, जे काही आता हे लग्नाचे सगळे काही अगदी विधी पार पडत असतील, पण ते सगळे काही विधी मात्र रमाचे माझ्यासोबत होतील. आता किती काही झालं तरी रमाच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. माई तू बघ काय होतं. त्यानंतर आता रमा सुद्धा आता अगदी आपल्या तिथे म्हणजे अक्षयच्या घरी जायला निघलेली असते खूप छान तयार होऊन. तेव्हा आता तिला एक जोशी बुवा भेटतात आणि म्हणतात की तुम्ही सासरी निघाला आहात का.
तर रमा म्हणते की हो. तेव्हा आता ते म्हणतात की मला तर असं वाटलं होतं की तुम्ही आपल्या रमा म्हणजे माहेरी जायला निघालात. तेव्हा मात्र आता इकडे रमा ही घरी येते. आता सोरा तिचं औक्षण वगैरे करते. सगळेजण छान रमाच्या स्वागतासाठी तयार असतात. तेव्हा आता सोरा म्हणते की रमा ये ना आतमध्ये. रमा आतमध्ये पाऊल ठेवणार तोच लगेच साई म्हणतो की 1 मिनिट. आणि आता माई आणि साई पुढे येतात आणि रमा आता तेथे थांबते. तर साई लगेच आता रमाला म्हणतो की नवरी ही अगदी तेव्हा शोभून दिसते की जेव्हा तिचा नवरदेव तिच्या सोबत असतो. म्हणूनच मी लग्न होईपर्यंत इथेच तुमच्या सोबत राहण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा आता सगळेजण साईकडे पाहत असतात. सोरा आणि पार्वती अगदी धक्क्यानेच एकमेकांकडे बघत असतात. तर आता हे नक्की साई आणि ह्या माईचा काहीतरी प्लॅन आहे त्यांच्या लक्षात येते. आणि आता अक्षय सुद्धा आता साईकडे पाहतच असतो. रमाला सुद्धा आता साई आणि या माईंचा रागच येतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.